संबराणी मांडल संबरान हे मांडल संबराणी मांडल संबरान ह्या मांडल संबराणी कुणाला सत्य हाल मताला संबराणी कुणाला सत्य हाल मताला सत्य हाल मताला विद्या दिल्या गुरुला सत्य हाल मताला विद्या दिल्या गुरुला विद्या दिल्या गुरुला गुरुवरे वनसिद्धाला विद्या दिल्या गुरुला गुरुवरे वनसिद्धाला बाळबर देवाला जन्म दिल्या दोघाला शिवा पार्वतीला आदिना मुगणाला गणपती देवाला सात जण बहिणीला धुळू माझ्या देवाला धुळू माझ्या देवाला चिचणी माकुबाईला सातडुहीच्या गुरुला गुलालाच्या भेर्याला गुलालाच्या भेर्याला सोनारीच्या घामाला सोनारीच्या घामाला गुरव सोनार सीताला चित्रपहाडी जोग्याला गौड बंगाल जोग्याला अमराया पटलाला अन्न तू घबरायाला काही हनुबाईला अंबरूत
देवाला वाट शांती निमताने म्हणर वाटी देऊन गाव सोडून या गाव सोडून वाजते या गाजत वाजते या गाजत राज मेघ गल्लीनी व राज मेघ रस्त्यानी माझा आलया वेदनी माझा आलया माझा आलया वेदनी माझा आलया आशा बाबा वेळेत या आशा बाबा टाईमात तांदळाच्या चौकात या भंडाऱ्याच्या राशीत देव माझा बसला या देवी माझा बसला देवा मरल्या बाजूला देवा मरल्या बाजूला चाललंय तुझं सुमरान वे चाल तुझं रामाला तू माझ्या वाटेला वाटेला उभी सुटल्या जाग्याला जाग्याला नगर राहिला नगरीला टिपरासैना टेळ्याला टेळ्याला बहिणीला बहिणीवर राजा होत्या केरेत करीत काही झालंय तरी कार्य प्रकारे काही झालंय नव्वाद नव्वाद काय झालं? हा त्याच वेळाला भगवंता हा बोला. टिपरासनी तळ्याला गिरिधर 7 तळाची भाडी बांधली 7 मुनीला भगवंता पोच केला. कसं केलं का? मीना पालखी तयार केली
सात मुलीला मेना पालखीत बसवला. राजा बोले देणारी काय कमी माझ्या प्रपंचाला. बाबा माझ्या लेकीला टिपरासन तळाला मी चालवत कसा नेणार. राजाना मनाचा विचार करून मेना पालखी तयार करून सात मुली मेना पालखीत बसवून बाबा त्याच वेळाला वाजत गाजत टिपरासन तळ्याला तळ्याच्या बारीला त्या सात महाडीला सात मुली पोच केल्या. सात तळाची महाडी कशी बांधून काढली होती लक्ष्मणा. त्या टिपरासन तळ्याला बांधलेल्या महाडीतला आतला वारा बाहेर येत नव्हता. बाहेरचा वारा आत जात नव्हता. सात मुलीकडे धाकटी मुलगी कडाची कडी हुटकड कंबळ देवी डाव्या हाताची करमुळी लावली तर सात तळाची दामोदरी गरगरा फिरत होती. असा महाडीला नेम लावून महाडी बांधून काढली होती. सात मुली सात ताळ महाडीत पोच केल्या. एक वर्षाचा अन्न पाणी खायला आणि दोन दासी संरक्षणाला. काय कमी जास्ती पडलं तर माझ्या मुलीला बघायसाठी भगवंता. बाबा सात जण मुलीची तिच्या बापानं सारी उस्तवारी करून गिरीजित राजा इंद्र राजा गिरगाव नगरीला राज्य करत होता. गेला उता निघून राज लागला कराला. सात जण बहिणी टिपरा सैन्य तळ्याला राज करत होत्या. टिपरा सैन्य तळ्याला सात कन्या राज्य करत होत्या. वर कैलासगिरीला भगवंता काय प्रकार घडला असायला. रमया राणीया भगवा मांडले. रमया राणीया भगवा मांडले. भगवगिरीला थोडा माझा या भगव शंकर. आणि मारया भगवतीवर सत्य डावया भगव खेळत. आवालया भगव भैरला. आवालया भगव भैरला. आयडी बाबाया भगव सोनीवा उतारीचा या भगव पडत. बाबा रे, हो काय झालं. जरा बोलू नका कोण. गोळेकरच्या या भगव बाळानं, व्रताच्या या भगव लेकानं. बेसलेल्या या भगव सोबत, सर्व्या लहान या भगव थोरात.
बक्षी म्हणा. नित्य देवाला कैलासगिरीला भोळा शंकर राणी पार्वती सोबत्याचा डाव खेळत होती. त्यांचा रोज नेमच होता का? डाव खेळायचा हा. आणि डाव भरायला आला की पार्वती बोलत होती भोळ्या शंकराला, पती महाराज. पती माझ्या महाराजा धनी सावकारा. हो. बोलू नका शांत बसा जरा शांत. दादा आम्ही तर काय बसतो घडी ब्रह्म. बाबा. हा. पार्वती डाव भरायला आला की बोलत होती पती माझ्या महाराजा धनी सावकारा. तरुण तरुण अरुण सलगर, जन्मस्थभूमी गाव सोलापूर. या सोलापूर सिटी मध्ये राहून पोटाचा पोट निर्वाह करून त्या चाललेल्या गाण्याला सुरती 101 रुपये बहुमान केले. ती ही 101 रुपये नसून 1,00,000 रुपये समजून जंबुनी जगरास तुषार म्हाळापा काशिलिंग भगवंतान गुरु रेवन सिद्धांत करण्या कमावून अनंत रुपये देणगी द्या. भक्ताला सुखी ठेवा मग संघाचा आशीर्वाद लागता परिपूर्ण आम्ही त्यांना. बाबा. हा. पार्वती नित्यनेमाला हात धरून बोलत होती भोळ्या देवाला, 3 तळात माझ्या आवडी रूपवान माझ्या आवडी दिकणी कोण आहे पती महाराजा. तुला येण लागले म्हणला. असं रोजच चालत होतं रमाने मान बोलणं पती सतीपतीच. स्वतः असं बोलणं चालत असताना काय प्रकार घडला असायला. जर ख्याली म्हणू माया सारी सोडून द्या रे. भले भले. लय काय करत ते जरा खालीच राहायचे. माया सारी सोडून द्या रे, या संसारा पायी माया सारी सोडून द्या रे. भले भले. या संसारा पायी हात लावून नशिबाला रडतू धाई धाई. हात लावून नशिबाला रडतू धाई धाई. केलं का? शेजाऱ्या पाय. हे येड्या मग कुणा पाय? शेजारासाठी कसं करते रे? मग कुणासाठी करावं लागते? रात्रंदिवस कष्ट केलं याना. 3 चाकी गाडी आणून नेले. हा, दवा आले दिवस बघायला. हे जेव्हा पोरा पायी रात्रंदिवस कष्ट केलं याना. हे जेव्हा पोरा पायी तूच मेल्यावर तुला रे जागा नदीच्या कडेला हाई. तूच मेल्यावर तुला रे जागा नदीच्या कडेला हाई. मेला तर चौथ्या दिवशी शपथ. कुणाची बायका कुणाची पोर ही हाई ती मागली चोर. कुणाची बायका कुणाची पोर ही हाई ती मागली चोर.
रात्रंदिवस कष्ट केलं ह्याना केलं व घाई घाई रात्रंदिवस कष्ट केलं ह्याना एवढं गडबडी हा केलं व घाई घाई तूच मेल्यावर तुझ्या संग येत नाही काही तूच मेल्यावर तुझ्या संग येत नाही काही काही आणला नाही हा जाताना नेणार नाही येताना काही आणला नाही जाताना कर्ज सुद्धा ठेवत नाही दिसत खरंय बाबा होय जाताना नेणार नाही